गेल्या वेळेला आपण क्लास म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय, त्याचे प्रोग्राम्स बघितले. त्यानंतर इनहेरिटन्सच्या वेगवेगळ्या टाईप्सवरती प्रोग्राम्स बघितले. इनहेरिटन्सच्या टाईप्समध्ये मल्टिपल इनहेरिटन्स हा सपोर्टेड नव्हता. मग तो आपण कसा केला, तर इंटरफेस वापरून आपण तो साध्य करून दाखवला. तर ॲबस्ट्रॅक्ट क्लास आणि इंटरफेस हे कन्सेप्ट आपण ॲबस्ट्रॅक्शनमध्ये बघितले. मग आज आपण बघणार आहोत इनकॅप्सुलेशन. आता इनकॅप्सुलेशन म्हणजे काय, इनकॅप्सुलेशन हा शब्द कसा बनला आहे, तर त्याच्यामध्ये कॅप्सूल हा शब्द आला. कॅप्सूल म्हणजे का, कॅप्सूल तुम्ही खाता ना आजारी पडल्यानंतर, ती गोळी असते आणि त्या गोळीमध्ये मेडिसिन प्रोटेक्ट करून ठेवलेलं असतं. गोळी असते आणि त्या गोळीमध्ये काय, मेडिसिन प्रोटेक्ट करून ठेवलेलं असतं. मग जेव्हा आपण हे गिळतो तेव्हा हे जे बाहेरचं कवर आहे ते वितळतं आणि ते प्रोटेक्ट केलेलं मेडिसिन आपल्या शरीरापर्यंत पोहोचतं. मग हे बाहेरचं कवर आहे त्याला कॅप्सूल म्हणतात. हे कॅप्सूल का वापरलं जातं, तर आतमध्ये काहीतरी आहे महत्त्वाचं, ते प्रोटेक्ट करून ठेवण्यासाठी. मग आता प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा काय असतं, एखादा क्लास असेल, कुठलाही क्लास घ्या, फॉर एक्झाम्पल एम्प्लॉई क्लास असेल, तर याच्यामध्ये ही इन्स्टन्स व्हेरिएबल झाली, याला काय म्हणतात, डेटा म्हणतात. आणि या सगळ्या खालच्या मेथड्स इन्क्लुडिंग कन्स्ट्रक्टर, या सगळ्या मेथड्स झाल्या, यांना काय म्हणतात, कोड म्हणतात. हा डेटा आणि हा सगळा खालचा कोड हा प्रोटेक्ट केला गेला आहे एका सिंगल युनिटमध्ये. सिंगल युनिटमध्ये म्हणजे काय, या क्लास नामक या सिंगल युनिटमध्ये हा प्रोटेक्ट केला गेलेला आहे, जो डायरेक्टली ॲक्सेसिबल होत नाही. मग अशा प्रकारे आपण हा डेटा म्हणजे ही इन्स्टन्स व्हेरिएबल्स किंवा ॲट्रिब्यूट्स आणि कोड म्हणजे या सगळ्या खालच्या मेथड्स, ह्या आपण प्रोटेक्ट करतो, टुगेदर बाइंड करतो, यांना एकत्र बांधून ठेवतो एका सिंगल युनिटमध्ये. एक सिंगल युनिट म्हणजे क्लास. या प्रक्रियेला काय म्हणतात, इनकॅप्सुलेशन. इनकॅप्सुलेशन इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जातं. इनकॅप्सुलेशन इज प्रोसेस ऑफ बाइंडिंग डेटा अँड कोड टुगेदर इनटू सिंगल युनिट. डेटा अँड कोड, डेटा म्हणजे काय, व्हेरिएबल्स, कोड म्हणजे काय, मेथड्स. बाइंडिंग डेटा अँड कोड टुगेदर इनटू सिंगल युनिट. सिंगल युनिट म्हणजे कोण, क्लास झाला. कळलं. आता याची जर आपण डेफिनेशन बघितली वेगवेगळ्या वेबसाईटवरती, जशी आपण त्या दिवशी ॲबस्ट्रॅक्शनची बघितलेली, मग इथे बघा काय आहे, इट इज प्रोसेस ऑफ रॅपिंग कोड अँड डेटा टुगेदर इनटू सिंगल युनिट. रॅपिंगच्या ऐवजी काय लिहिलं आहे मी, बाइंडिंग लिहिलं आहे. शेवटी अर्थ तोच. रॅप करणे म्हणजेच काय, गुंडाळून ठेवणे आतमध्ये. बाइंड करणे म्हणजे बांधून ठेवणे. शेवटी अर्थ तोच झाला. इकडे जर बघितला, या गिक्स फॉर गिक्समध्ये खूप मोठं एक्सप्लेनेशन असतं आणि एक्झॅक्ट डेफिनेशन कुठे दिलेली आहे, हां हे बघा, बंडलिंग ऑफ डेटा अँड मेथड्स. मी काय लिहिलं आहे, डेटा म्हणजेच इन्स्टन्स व्हेरिएबल, मेथड्स म्हणजे कोड, म्हणजेच काय, डेटा अँड कोड. बंडलिंग ऑफ डेटा अँड कोड दॅट ऑपरेट ऑन दॅट डेटा विदिन सिंगल युनिट. म्हणजे जे इथे सांगितलं आहे तेच आहे, डेटा आणि कोड टुगेदर बाइंड करून ठेवणे. मी बाइंड शब्द वापरला, इथे रॅपिंग शब्द वापरला, त्यानंतर इथे बंडलिंग शब्द वापरला आहे. आणि इथे इथे काय म्हटलेलं आहे, इनकॅप्सुलेशनचा अर्थ, जो काही सेन्सिटिव्ह डेटा आहे तो युजरपासून हाईड करणे. कसा हाईड करणे, तर ॲक्सेस स्पेसिफायर्स वापरून, प्रायव्हेट वापरून. आणि जर तो आपल्याला प्रायव्हेट व्हेरिएबल जर ॲक्सेस मला करायचं असेल,
तर गेटर आणि सेटर मेथड वापरून मी त्यांना व्हॅल्यू गेट किंवा सेट करू शकतो. याचा आपण एक्झाम्पल बघूया इनकॅप्सुलेशनचं. इनकॅप्सुलेशन मी तुम्हाला शिकवलेलं आहे ऑलरेडी या सिरीजमध्ये नवीन, कारण इथे यूट्यूबवरती ही कुठली व्हिडिओ आहे माझी इनकॅप्सुलेशनची. हां हां, ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंगवाल्यांना शिकवतानाची आहे व्हिडिओ. किती वर्षापूर्वी अपलोड केली, 2 इयर्स अगो, 2 वर्षापूर्वीची व्हिडिओ आहे. ओके, तर 2 वर्षापूर्वी जेवढं मला यायचं त्याच्यापेक्षा आता जरा त्याच्यापेक्षा आणखी जास्त नॉलेज आहे. आणि तेव्हा जसं एक्सप्लेन करायचो त्याच्यापेक्षा शॉर्ट आणि सिम्पल पॉईंट वाईज आता एक्सप्लेन करू शकतो. त्याच्यामुळे ही जी नवीन सिरीज आहे आताची जे तुम्हाला शिकवतोय याचे व्हिडिओसुद्धा यूट्यूबवर जात आहेत, त्याची वेगळी प्लेलिस्ट बनते, ही आणखी चांगली ठरेल तुमच्यासाठी. तर आता आपण इनकॅप्सुलेशन म्हणजे काय ते तुम्हाला कळलं असेल. इट इज प्रोसेस ऑफ बाइंडिंग ऑर बंडलिंग ऑर रॅपिंग डेटा अँड कोड टुगेदर इन टू सिंगल युनिट. डेटा म्हणजेच इन्स्टन्स व्हेरिएबल, कोड म्हणजेच मेथड्स. आता हे कसं अचीव केलं जातं, तर ॲक्सेस मॉडिफायर वापरून. मग असे कुठले ॲक्सेस मॉडिफायर आहेत, प्रायव्हेट, डिफॉल्ट, प्रोटेक्टेड आणि पब्लिक, हे ॲक्सेस मॉडिफायर्स आहेत. मग हे आपण बघूया. मी इथे एक पॅकेज बनवतो, इनकॅप्सुलेशन. इनकॅप्सुलेशन ऑलरेडी एक्झिस्ट, हां आताच बनवलेलं, ठीक आहे. ह्याच्यात एक नवीन क्लास बनवतो, स्टुडंट नावाचा एक क्लास बनवला समजा. आणि या स्टुडंटला काही प्रॉपर्टी देतो, इन्स्टन्स व्हेरिएबल देतो. ही 3 इन्स्टन्स व्हेरिएबल याला दिली. आता मी एक दुसरा एक टेस्ट क्लास बनवतो, टेस्ट करून बघण्यासाठी. टेस्ट क्लासमध्ये मेन मेथड घेतली आणि या टेस्ट क्लासमध्ये मी त्या स्टुडंट क्लासचा ऑब्जेक्ट बनवतो. आता या स्टुडंट क्लासची ही जी व्हेरिएबल आहेत, रोल नंबर, नेम, मार्क्स, यांना जर मला काहीतरी व्हॅल्यू सेट करायची असेल तर मी कशी करू शकतो. स्टूड डॉट नेम इज इक्वल टू आदित्य, स्टूड डॉट रोल नंबर. आदित्य किती रोल नंबर होता तुझा टीवायला? हां, आठवत नाही. 233. ओके. आणि स्टूड डॉट मार्क्स किती टक्के मिळाले तुला? 72. ओके, हे झालं. अशा प्रकारे मी या व्हॅल्यू वगैरे सेट करतो आणि इथे मी प्रिंट करून बघू शकतो या सगळ्या व्हॅल्यूज. मला समजा स्टुडंट ऑब्जेक्टमध्ये जे काय स्टोअर झालेलं आहे त्याचं नाव बघायचं असेल, त्यानंतर त्याचे मार्क्स प्रिंट करायचे असतील, असं तुम्ही रोल नंबरसुद्धा प्रिंट करू शकता. तर इथे मला हे आउटपुट मिळतं आहे, आदित्य आणि 72. मग हा डेटा मला आता प्रोटेक्ट करायचा आहे, हा मला प्रोटेक्ट करायचा आहे. मग प्रोटेक्ट करण्यासाठी मी ॲक्सेस स्पेसिफायर वापरू शकतो. काय वापरणार? हे ॲक्सेस स्पेसिफायर्स किंवा यांना ॲक्सेस मॉडिफायरसुद्धा म्हणतात. प्रायव्हेट, डिफॉल्ट, प्रोटेक्टेड आणि पब्लिक. मग त्याच्यातला पहिला आपण बघूया प्रायव्हेट. ह्याच्यातल्या एखाद्याला मी समजा प्रायव्हेट बनवलं, समजा मार्क्स या व्हेरिएबलला किंवा मार्क या इन्स्टन्स व्हेरिएबलला, मार्क्स या ॲट्रिब्यूटला मी प्रायव्हेट बनवलं, तर इथे बघा एरर आला आहे, हे ॲक्सेस होत नाही आहे. आणि जर मी हा प्रोग्राम रन करायला गेलो तर एरर येणार खाली. कळलं ना? मार्क्स हॅज अ प्रायव्हेट ॲक्सेस इन स्टुडंट क्लास. मग प्रायव्हेट
हा ॲक्सेस स्पेसिफायर किंवा हा ॲक्सेस मॉडिफायर जर आपण एखाद्या व्हेरिएबलला लावला किंवा मेथडला लावला तर ते व्हेरिएबल किंवा मेथड ही बाहेरून ॲक्सेसिबल नसते, दुसऱ्या एखाद्या क्लासमधून ॲक्सेसिबल नसते. आता हा दुसरा क्लास झाला टेस्ट, हा मी सेम पॅकेजमध्ये बनवला. मग सेम पॅकेजमध्ये जरी बनवलेला असला दुसरा क्लास तरी ती ॲक्सेसिबल नसते. ती फक्त कुठून ॲक्सेसिबल असते? इथल्या इथे मी वापरू शकतो. इथल्या इथे मला समजा काय करायचं आहे, एखादं मेथड बनवायची आहे. void प्रिंट मार्क्स नावाची मेथड. मग याच्यामध्ये मी जर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन केलं आणि मार्क्स लिहिलं तर इथे होतं आहे ॲक्सेस. बघा इथे लाल झाला नाही, परंतु इथे बाहेरून ॲक्सेस होत नाही आहे, इथे लाल झालेला आहे. म्हणजेच काय, प्रायव्हेट कीवर्ड आपण ज्या व्हेरिएबलला लावतो ते व्हेरिएबल फक्त त्या क्लासमधूनच ॲक्सेसिबल असणार, बाहेरून ॲक्सेसिबल असणार नाही. म्हणून इथे काय लिहिलं आहे, इट इज ॲक्सेसिबल विदिन क्लास, येस. विदिन पॅकेज, नो. आपण सेम पॅकेजमध्ये, या इनकॅप्सुलेशन नावाच्या सेम पॅकेजमध्ये दुसरा टेस्ट क्लास बनवला, इथून ॲक्सेसिबल होत नाही प्रायव्हेट व्हेरिएबल, म्हणून नो. आउटसाइड द पॅकेज, आउटसाइड द पॅकेज, नो. आउटसाइड द पॅकेज बाय सब क्लास ओनली, म्हणजे जर मी याचा एक स्टुडंटचा सब क्लास बनवला एखादा, म्हणजे याचा चाइल्ड क्लास बनवला, तर चाइल्ड क्लास करून ते व्हेरिएबल ॲक्सेसिबल होऊ शकतं का? तर नाही. आपण बनवून इथे बघू शकतो. आता स्टुडंटचा चाइल्ड क्लास काय बनवणार? पर्सन असता तर स्टुडंट आपण बनवला असता तसं चाइल्ड क्लास. इंटर्न म्हणून बनवूया. इंटर्नशिपला जातात ते इंटर्न असतात ना. इंटर्न एक्सटेंड्स स्टुडंट. मग मी इथे समजा मेन मेथड लिहिली, स्टुडंटचं ऑब्जेक्ट बनवलं, आणि आपल्याला कोण मार्क्स ॲक्सेस करायचा आहे ना, आणि रन करायला जातोय, तर इथे काय मार्क्स ॲक्सेस होत नाही आहेत. म्हणजे काय, चाइल्ड क्लासमध्ये सुद्धा हे ॲक्सेसिबल नाही आहे. इंटर्न हा चाइल्ड क्लास झाला स्टुडंटचा. म्हणजेच काय, प्रायव्हेट व्हेरिएबल किंवा प्रायव्हेट मेथड ही कुठून ॲक्सेसिबल असते? विदिन क्लास. विदिन पॅकेज नसते, आउटसाइड पॅकेज नसते, आणि आउटसाइड पॅकेज बाय सब क्लास ओनली, हे सुद्धा पॉसिबल नाही. त्याच्यानंतर डिफॉल्ट ॲक्सेस स्पेसिफायर, हा कुठून ॲक्सेसिबल आहे? डिफॉल्ट हा ॲक्सेस स्पेसिफायर आपण ज्या व्हेरिएबलला लावतो ते व्हेरिएबल किंवा मेथड विदिन द क्लास ॲक्सेसिबल असतेच, आणि विदिन द पॅकेज सुद्धा ॲक्सेसिबल असते. समजा मी याच व्हेरिएबलला काय केलं, इथे डिफॉल्ट ॲक्सेस स्पेसिफायर लावला. आता डिफॉल्ट म्हणजे इथे काय असं लिहायची गरज नाही असं मला वाटतं. आपण असं नुसतं जरी दिलं तरी ते बाय डिफॉल्ट ॲक्सेस स्पेसिफायर याला म्हटलं जातं. मग आता हे जे व्हेरिएबल आहे ते इथे ॲक्सेसिबल आहे, विदिन द क्लास आहे, आणि दुसरा क्लास सेम पॅकेजमधला, हां या सेम पॅकेजमध्ये हा टेस्ट नावाचा क्लास आहे, बरोबर ना, इथे ॲक्सेसिबल आहे. त्याच्यानंतर हा इंटर्न हा काय आला, स्टुडंटचा चाइल्ड क्लास. आता हा स्टुडंटचा चाइल्ड क्लास जर मी सेम पॅकेजमध्ये ठेवला तर इथे ॲक्सेसिबल आहे. सॉरी, इथे ॲक्सेसिबल आहे ते, पण इथे समजा मी याला व्हॅल्यू असाइन केली, स्टूड डॉट रोल नंबर इज इक्वल टू 1, स्टूड डॉट नेम इज इक्वल टू
आदित्य स्टूड डॉट मार्क्स इज इक्वल टू 100 असं केलं ते इथे ते होतं आहे. पण हाच जर क्लास टेस्ट क्लास मी जर वेगळ्या पॅकेजमध्ये मूव्ह केला, इथे समजा मी आणखी एखादं पॅकेज बनवलं, इनकॅप्सुलेशन 2 नावाचं पॅकेज बनवलं आणि हा समजा इंटर्न नावाचा चाइल्ड क्लास याच्यामध्ये मूव्ह केला, तर इथे ॲक्सेसिबल आहेत का? नाही. म्हणजे डिफरंट पॅकेजमध्ये त्याचा जरी सब क्लास असला, सब क्लास म्हणजे चाइल्ड क्लास, हा चाइल्ड क्लास आहे ना, मग इथेही ॲक्सेसिबल नाहीत. फक्त कुठे ॲक्सेसिबल आहेत? विदिन क्लास आणि विदिन पॅकेज. बाहेरच्या पॅकेजमध्ये जरी त्याचा चाइल्ड क्लास असला तरी ती ॲक्सेसिबल नाहीत. त्याच्यानंतर तिसरा प्रोटेक्टेड. प्रोटेक्टेड आहे, याची खासियत काय आहे? तर तो हा चाइल्ड क्लासमध्ये ॲक्सेसिबल असणार. मग आता याला मगाशी प्रायव्हेट बनवलेलं बरोबर ना, प्रायव्हेट नाहीच ॲक्सेसिबल. आणि जर मी प्रोटेक्टेड लिहिलं, प्रोटेक्टेड विदिन क्लास ॲक्सेसिबल आहे, फ्रॉम डिफरंट क्लास विदिन सेम पॅकेज ॲक्सेसिबल आहे, आउटपुट येणार. काय झालं? हे रन झालं. टेस्ट रन करतोय मी. रन करायला हे जातोय पण हे होत आहे रन. हे जरा कमेंटमध्ये टाकूया. टेस्ट क्लास काय आहे? सेम पॅकेजमध्ये आहे, तिथे होत आहे. आणि डिफरंट पॅकेजमध्ये याचा जर चाइल्ड क्लास असेल स्टुडंटचा, समजा हा इंटर्न आहे, हा कोण झाला? चाइल्ड क्लास. कुठे बनवला आहे आपण? इनकॅप्सुलेशन 2 मध्ये. आणि इकडे टेस्ट नावाचा, टेस्ट चाइल्ड नावाची एक मेथड बनवली आणि याच्यामध्ये त्या चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट बनवतोय, इंटर्न obj इज इक्वल टू न्यू इंटर्न. इथे मार्क्स हे व्हेरिएबल ॲक्सेसिबल झालं पाहिजे. स्टुडंट प्रोटेक्टेड इंट मार्क्स. काय झालं? कोणता माईक चालू आहे? स्टुडंटला समजा मी कन्स्ट्रक्टर बनवला, कन्स्ट्रक्टर बनवला, रोल नंबर, नेम आणि मार्क्स.
आता हे सगळं इनकॅप्सुलेशनचं पहिल्यापासून दाखवतो हां. आता लक्ष द्या. इनकॅप्सुलेशनचं एक्झाम्पल बघण्यासाठी आपण एक स्टुडंट नावाचा क्लास घेतला. त्याला प्रॉपर्टी दिल्या पहिली रोल नंबर, स्ट्रिंग नेम आणि आणखी एक दिली इंट मार्क्स किंवा पर्सेंटेज, जे काय असेल ते. आता एक मी याचा सब क्लास बनवतो. थांबा, याच्यापेक्षा सोपं एक्झाम्पल सांगतो. इनकॅप्सुलेशनचं एक्झाम्पल बघण्यासाठी आपण एक पर्सन नावाचा क्लास घेऊया. मग इथे ॲट्रिब्यूट घेऊया, पर्सनचा ID, त्याचं नाव, त्याचा ॲड्रेस, या 3 गोष्टी घेऊया. आता या पर्सन क्लासचा एक चाइल्ड क्लास बनवूया, स्टुडंट. स्टुडंट एक्सटेंड्स पर्सन. स्टुडंट हा काय झाला, एक पर्सन झाला. मग आता स्टुडंटकडे याच्या 3 प्रॉपर्टीज असणार पॅरेंट क्लासच्या, ID, नेम आणि ॲड्रेस, आणि याच्या स्वतःच्या सुद्धा काही प्रॉपर्टीज असणार. फॉर एक्झाम्पल रोल नंबर ही एक्स्ट्रा प्रॉपर्टी झाली स्टुडंटची. त्याच्यानंतर आपण इथे एक टेस्ट करून बघण्यासाठी एक क्लास घेतला, टेस्ट. मग मी इथे स्टुडंटचं ऑब्जेक्ट बनवलं. स्टुडंट स्टूड इज इक्वल टू न्यू स्टुडंट. स्टूड डॉट रोल नंबर इज इक्वल टू 1. स्टूड डॉट नेम इज इक्वल टू आदित्य. स्टूड डॉट मार्क्स इज इक्वल टू स्टूड डॉट पर्सेंटेज ह्याच्यात स्टूड डॉट रोल नंबर आणि आणखी एक प्रॉपर्टी घेऊया, फ्लोट पर्सेंटेज. रोल नंबर आणि पर्सेंटेज एक्स्ट्रा प्रॉपर्टी. रोल नंबर, नेम, पर्सेंटेज. अजून काय घेऊया, ॲड्रेस घेऊया. अजून त्याचा ID सुद्धा घेऊया. ID म्हणजे काय, आधार कार्ड नंबर असेल किंवा काही असेल जे आपण देऊ शकतो. मी इथे IDला इथे डेटा टाईप इंट घेतला आहे, मग इंटिजरमध्ये टाकतो ID समजा 1 असेल, रोल नंबर 11 असेल, नाव आदित्य असेल, ॲड्रेस सातारा आणि पर्सेंटेज एवढे. हे सगळ्या व्हॅल्यू मी इथून सेट केलेले आहेत. मग इथे मी याच्यातलं जे काही मला पाहिजे ते मी प्रिंट करू शकतो. स्टूड डॉट नेम प्रिंट करायचं असेल किंवा स्टूड डॉट ॲड्रेस प्रिंट करायचा असेल, स्टूड डॉट पर्सेंटेज प्रिंट करायचे असतील किंवा स्टूड डॉट ID प्रिंट करायचा असेल, स्टूड डॉट रोल नंबर प्रिंट करायचा असेल, या सगळ्या गोष्टी मी इथे प्रिंट करून बघू शकतो. हे इथे खाली आउटपुट आलं. मग इथे जर मी प्रायव्हेट ॲक्सेस स्पेसिफायर दिला, फॉर एक्झाम्पल नेमला समजा दिला प्रायव्हेट ॲक्सेस स्पेसिफायर किंवा प्रायव्हेट ॲक्सेस मॉडिफायर, तर इथे मी नेम ही व्हॅल्यू सेट करू शकत नाही. इथे एरर येतोय. रन केल्यानंतर इथे एरर येणार. नेम हॅज अ प्रायव्हेट ॲक्सेस इन पर्सन क्लास. म्हणजे प्रायव्हेट हे व्हेरिएबल कुठून ॲक्सेस होऊ शकतं, ज्या क्लासमध्ये आपण डिक्लेअर केलं आहे त्या क्लासमधून होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल समजा मी इथे एक मेथड बनवली, void show data, आणि याच्यामध्ये मी ID प्रिंट केला, नेम प्रिंट केलं आणि त्याचा ॲड्रेस प्रिंट केला. तर इथे होतं आहे बघा, इथे काय लाल झालं नाही. म्हणजे ज्या व्हेरिएबलला किंवा ज्या मेथडला किंवा ज्या मेंबरला आपण प्रायव्हेट ॲक्सेस मॉडिफायर लावला, म्हणजे तो प्रायव्हेट मॉडिफायर झाला, प्रायव्हेट मेंबर झाला. हा प्रायव्हेट मेंबर कुठून ॲक्सेस होऊ शकतो, विदिन द क्लास, या क्लासमधून ॲक्सेस होऊ शकतो.
परंतु बाहेरून कुठून तो ॲक्सेस होऊ शकत नाही. हा त्याचा चाइल्ड क्लास होता, मग हा त्याच्या चाइल्ड क्लासचा आपण ऑब्जेक्ट बनवलं, चाइल्ड क्लासमध्ये सुद्धा तो ॲक्सेसिबल नाही. म्हणून इथे काय म्हटलं आहे, जो प्रायव्हेट ॲक्सेस मॉडिफायर आपण ज्या मेंबरला लावतो, मेंबर म्हणजे कोण असेल, व्हेरिएबल असेल, फंक्शन किंवा मेथड असेल, तर तो मेंबर विदिन क्लास ॲक्सेसिबल असतो, बाकी कुठूनच तो ॲक्सेसिबल नसतो. आपण त्याचा चाइल्ड क्लास बनवला पर्सनचा स्टुडंट, मग स्टुडंटमधूनही तो ॲक्सेसिबल होत नव्हता, बरोबर. त्याच्यानंतर विदिन पॅकेज, समजा दुसरा एखादा क्लास असेल सेम पॅकेजमधला, आता टेस्ट हा सुद्धा काही दुसरा क्लास झाला सेम पॅकेजमधला, मग इथून तो ॲक्सेसिबल नाही. म्हणून विदिन पॅकेजसुद्धा तो ॲक्सेसिबल नाही, म्हणून तिथे नो म्हटलेलं आहे. आउटसाइड द पॅकेज, विदिन सेम पॅकेजमधून जर तो ॲक्सेसिबल नसेल तर बाहेरून काय होणार ॲक्सेसिबल, कळलं. आउटसाइड द पॅकेज बाय सब क्लास ओनली, एखादा जर ह्याचा चाइल्ड क्लास असेल आणि दुसऱ्या एखादं पॅकेज असेल त्याच्यामधून हा ॲक्सेसिबल आहे का, तर नाही येणार याचा आन्सर. ते सुद्धा आपण इथे करून बघूया. मग हे दोन क्लास मी कॉपी करतो आणि या इनकॅप्सुलेशन 2 हे दुसरं नवीन पॅकेज ह्याच्यामध्ये पेस्ट करतो. स्टुडंट आणि इथे टेस्ट. आता आपण हा स्टुडंट क्लास दुसऱ्या पॅकेजमध्ये बनवला आणि स्टुडंट क्लासचं इथे आपण ऑब्जेक्ट बनवलं, तरी तो इथून ॲक्सेसिबल नाही, बाहेरच्या पॅकेजमधून ॲक्सेसिबल नाही. आणि इथे एक बघा गंमत, की इथे आय डी नेम ॲड्रेस तीनही ॲक्सेसिबल नाहीत दुसऱ्या पॅकेजमधून, परंतु जे पहिलं पॅकेज होतं ज्याच्यामध्ये पर्सन क्लास आहे तिथून फक्त नेम ॲक्सेसिबल नाही आहे. व्हेरॅज या दुसऱ्या पॅकेजमधून आय डी नेम ॲड्रेस हे तीनही ॲक्सेसिबल नाही आहेत. का, कारण आय डी नेम ॲड्रेस यांचा, आय डी आणि ॲड्रेस यांचा ॲक्सेस स्पेसिफायर काय आहे, डिफॉल्ट. डिफॉल्ट ॲक्सेस स्पेसिफायर कुठून ॲक्सेसिबल असतो, सेम क्लासमधून आणि त्या सेम पॅकेजमधल्या दुसऱ्या एखाद्या क्लासमधून. आता हे वेगळं पॅकेज पडलं ना इनकॅप्सुलेशन 2, म्हणून त्या दुसऱ्या पॅकेजमधून तो ॲक्सेसिबल नाही. एवढं कळलं. प्रायव्हेट आणि डिफॉल्ट ॲक्सेस स्पेसिफायर. प्रायव्हेट ॲक्सेस स्पेसिफायर फक्त या क्लास, ज्या क्लासमध्ये आपण त्याला डिक्लेअर केलेलं आहे त्याच क्लासमधून ॲक्सेस होणार. प्रायव्हेट मेंबर त्याच क्लासमधून ॲक्सेस होणार ज्या क्लासमध्ये आपण त्याला डिक्लेअर केलेलं आहे. डिफॉल्ट मेंबर दोन ठिकाणाहून ॲक्सेस होणार. ज्या क्लासमध्ये आपण त्याला डिक्लेअर केलं आहे त्या ठिकाणाहून तो ॲक्सेस होऊ शकतो, आणि दुसरा एखादा क्लास असेल जो सेम पॅकेजमध्ये असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल हा वाला टेस्ट क्लास सेम पॅकेजमध्ये आहे, तिथून हे जे डिफॉल्टवाले आहेत रोल नंबर, ॲड्रेस, पर्सेंटेज हे कॉल होतात. डिफॉल्ट म्हणजे ज्यांना आपण ॲक्सेस स्पेसिफायर दिला नाही त्यांना डिफॉल्ट ॲक्सेस स्पेसिफायर लागू होतो. पण नेमला आपण काय दिला आहे, प्रायव्हेट ॲक्सेस स्पेसिफायर ना, म्हणून तो इथे ॲक्सेसिबल होत नाही आहे. जर तुम्ही काढला इथला नेम तर इथे या सेम पॅकेजमधला जो टेस्ट क्लास आहे इथे आता हा ॲक्सेसिबल झाला. प्रायव्हेट कीवर्ड लावल्यानंतर इथून ॲक्सेसिबल होणार नाही. प्रायव्हेट कीवर्ड लावला तर फक्त सेम क्लासमधून तो ॲक्सेसिबल होणार ज्या क्लासमध्ये आपण त्याला डिक्लेअर केलं आहे. या प्रायव्हेट आणि डिफॉल्टमधला फरक समजला. आदित्य, पूजा, चैताली आहे. हां, मग आता तिसरा ॲक्सेस स्पेसिफायर तो म्हणजे प्रोटेक्टेड. आता नेमला आपण काय केलं, जर प्रायव्हेट लावलं तर काय होतं, फक्त इथूनच ॲक्सेस होतं. ज्या क्लासमध्ये आपण हे डिक्लेअर केलं आहे त्याच क्लासमधून ते आपल्याला ॲक्सेसिबल होतं. दुसरा एखादा क्लास जर सेम पॅकेजमध्ये असेल तर तिथून ते ॲक्सेस होत नाही.
आणि दुसरा एखादा क्लास जर डिफरंट पॅकेजमध्ये असेल तर तिथूनही ते ॲक्सेस होत नाही. पण जर आपण याला प्रायव्हेट ऐवजी प्रोटेक्टेड हा ॲक्सेस मॉडिफायर लावला तर प्रोटेक्टेड मेंबर जो असतो, भले तो व्हेरिएबल असू दे किंवा मेथड असू दे, कुठून ॲक्सेसिबल असतो? सेम क्लासमधून ॲक्सेसिबल तर असतोच. त्याचप्रमाणे दुसरा एखादा क्लास जो सेम पॅकेजमध्ये आहे तिथून ॲक्सेसिबल असतो. बघा इथे काय एरर नाही आहे. परंतु बाहेरच्या पॅकेजमधून जर मी त्याला ॲक्सेस करायला गेलो तर तो ॲक्सेसिबल इथे नाही आहे. बाहेरच्या पॅकेजमधून तो ॲक्सेसिबल नाही आहे. प्रोटेक्टेड आहे तो कुठून आहे? विदिन क्लास आहे, विदिन पॅकेज आहे, आउटसाइड द पॅकेज बाय सब क्लास ओनली. आणि आउटसाइड द पॅकेज नाही आहे हे आपण बघितलं. आउटसाइड द पॅकेज बाय सब क्लास ओनली म्हणजे चाइल्ड क्लास. जर याचा चाइल्ड क्लास असेल आउटसाइड द पॅकेज पर्सनचा तर याच्याकडून तो ॲक्सेसिबल आहे का? ते समजा मी कन्स्ट्रक्टर बनवायला गेलो, या सगळ्यांसाठी मी जेवढी फील्ड आहेत त्या सगळ्यांसाठी कन्स्ट्रक्टर बनवतो. इथे रोल नंबर आणि पर्सेंटेज हे येत आहेत. जर हा प्रोटेक्टेड मी काढून टाकला आणि या स्टुडंटमध्ये जर आता इथे कन्स्ट्रक्टर बनवायला गेलो, रोल नंबर पर्सेंटेज येतात. इथे पर्सनच्या प्रॉपर्टीज सुद्धा आल्या पाहिजेत. समजा हा सेम पॅकेजमधला स्टुडंट असेल आणि इथे कन्स्ट्रक्टर आणि बनवायला जातो, तर हे ॲक्सेसिबल होतात की नाही कसं बघायचे? आधी या मेन क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर बनवलेला असला पाहिजे, आय डी नेम ॲड्रेस. आता हा स्टुडंट आहे, हा चाइल्ड क्लास आहे प्लस सेम क्लासमधला, सेम पॅकेजमधला. तर इथे आय डी नेम ॲड्रेस या पॅरेंटच्या प्रॉपर्टी ॲक्सेसिबल आहेत चाइल्ड क्लासमध्ये जो सेम पॅकेजमध्ये आहे. आणि हा जो चाइल्ड क्लास आहे तो डिफरंट पॅकेजमध्ये आहे. आणि इथे जर मी कन्स्ट्रक्टर बनवायला गेलो तर आय डी नेम ॲड्रेस रोल नंबर पर्सेंटेज हे सगळे आले इथे. म्हणजे हे जो चाइल्ड क्लास दुसऱ्या पॅकेजमध्ये आहे, आउटसाइड द पॅकेजमध्ये आहे, तिथून हे ॲक्सेसिबल आहेत. हे ॲक्सेसिबल आहेत म्हणजे कोण? हे मेंबर्स डिफॉल्टवाले. आता जर मी याला प्रायव्हेट कीवर्ड लावला तर इथे एरर येणार नेमला. या जर प्रोटेक्टेड लावला तर इथला एरर गेला. प्रोटेक्टेड मेंबर कुठून ॲक्सेसिबल होतो? सब क्लासमधून सुद्धा ॲक्सेसिबल होतो. आणि पब्लिक मेंबर असतो तो सगळीकडून ॲक्सेसिबल होतो. म्हणजे जर या सगळ्यांना जर मी समजा पब्लिक लावलं ॲक्सेस स्पेसिफायर, मग ते कुठूनही ॲक्सेसिबल असणार, बाहेरच्या पॅकेजमधून सुद्धा असणार. बघा इथला आता सगळा एरर गेला, हे सगळे निळे निळे झाले, हे सुद्धा सगळे निळे निळे झाले. म्हणजे हा टेस्ट क्लास असो म्हणजे सेम पॅकेजमधला आणि हा डिफरंट पॅकेजमधला, इथे आता लालवाला काही दिसत नाही, सगळे निळे निळे झाले. म्हणजे काय सगळा एरर गेला. इथे आता जे दिसतंय ते काय दिसतंय तुम्हाला? तर तो म्हणतो की स्टुडंटला आपण कन्स्ट्रक्टर क्रिएट केला ना, त्या कन्स्ट्रक्टरमध्ये काहीतरी पॅरामीटर पाठवले पाहिजे असं ते म्हणतोय. हा जर कन्स्ट्रक्टर मी काढून टाकला तर तिथला तो एरर जाणार. किंवा समजा मी इथे एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बनवला म्हणजे ज्याला आपण पॅरामीटरच देणार नाहीत असा समजा बनवला एखादा,
याच्यामध्ये, परत याच्यामध्ये, तर इथला हा सुद्धा एरर जाणार. सांगायचा मुद्दा काय, जर आपण पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायर लावला तर ज्या मेंबरला आपण पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायर लावतो तो मेंबर कुठूनही ॲक्सेस होतो. सेम क्लासमधून ॲक्सेस होणारच, सेम पॅकेजमधून ॲक्सेस होणार, त्याच्यानंतर चाइल्ड क्लासद्वारे ॲक्सेसिबल होणार आणि आउटसाईड द पॅकेजसुद्धा ॲक्सेसिबल होणार. जो प्रोटेक्टेड असतो तो सेम क्लासमधून ॲक्सेसिबल असतो, विदिन पॅकेजमधून ॲक्सेसिबल असतो आणि चाइल्ड क्लासमधूनही ॲक्सेसिबल असतो. आउटसाईड द पॅकेज ॲक्सेसिबल नसतो. डिफॉल्ट असतो तो विदिन क्लास आणि विदिन पॅकेज ॲक्सेसिबल असतो. बाहेरच्या पॅकेजमधून किंवा चाइल्ड क्लासमधून तो ॲक्सेसिबल नसतो. आणि प्रायव्हेट आहे तो फक्त विदिन क्लास ॲक्सेसिबल असतो. आणि सेम पॅकेजमध्ये जर दुसरा क्लास असला तरी त्याच्यामधून तो ॲक्सेसिबल नसतो. चाइल्ड क्लासमधून ॲक्सेसिबल नसतो, बाहेरच्या पॅकेजमधून ॲक्सेसिबल नसतो. मग अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ही जी व्हेरिएबल्स आहेत, व्हेरिएबल्स आणि मेथड्स आपण ज्या काही डिक्लेअर करतो इथे, त्यांना आपण हे ॲक्सेस स्पेसिफायर वापरून त्यांना पब्लिकली एक्सपोज करू शकतो किंवा त्यांना प्रायव्हेट ठेवू शकतो. ज्याप्रमाणे कॅप्सूलमध्ये मेडिसिन प्रोटेक्ट केलं जातं तसं आपण यांना हे ॲक्सेस मॉडिफायर लावून हा डेटा प्रोटेक्ट करू शकतो. प्रायव्हेट वगैरे ॲक्सेस मॉडिफायर देऊन आपण त्याला प्रोटेक्ट करू शकतो. मग या प्रक्रियेला काय म्हणतात, इनकॅप्सुलेशन म्हणतात. इनकॅप्सुलेशन म्हणजे काय ते समजलं चैताली, आदित्य, पूजा? हां, इनकॅप्सुलेशन झालं. किती वाजले? 8:21. 7:30ला सुरू केलं ना? ठीक आहे. आज आपण इनकॅप्सुलेशन बघलं. उद्या अत्यंत महत्त्वाचा पॉईंट सुरू होणार, पॉलिमॉर्फिझम, OOP मधला शेवटचा पॉईंट. OOP मध्ये आपण काय काय बघितलेलं, क्लास अँड ऑब्जेक्ट पहिलं बघितलं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, इंटरफेस बघितला, सॉरी इंटरफेस नाही, इनहेरिटन्स बघितला. इनहेरिटन्स नंतर ॲब्स्ट्रॅक्शन बघितलं. ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट क्लास अँड इंटरफेस बघितले. त्याच्यानंतर आज आपण इनकॅप्सुलेशन बघितलं. त्याच्यानंतर आपण बघणार पॉलिमॉर्फिझम. याच्यात कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम आणि रन टाईम पॉलिमॉर्फिझम, ज्याला काय म्हणतात, मेथड ओव्हरलोडिंग आणि मेथड ओव्हर रायडिंग. इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मेथड ओव्हरलोडिंग अँड मेथड ओव्हर रायडिंग, हे आपण बघणार आहोत. मग याच्यावरूनच आणखी एक कन्सेप्ट बनतो, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. हा एक मिळतो. हे सुद्धा आपण बघणार आहोत उद्या पॉलिमॉर्फिझममध्ये. मग आपलं हे OOP वाला पार्ट संपणार. मग त्याच्यानंतर डेटाबेस कनेक्टिव्हिटीचे काही आपण प्रोग्राम बघणार आणि त्याच्यानंतर आपण ॲडव्हान्स जावा स्प्रिंग बूटला सुरुवात करणार. ठीक आहे. याच्यात काही डाऊट असेल आज जे काही शिकवलं तर ते विचारू शकता, नाहीतर मीटिंग लीव करू शकता. उद्यापासून 7:30लाच होणार आहे रेग्युलर. 7:30चा टाईम फिक्स. काही डाऊट आहे? काय असतं, कुठलं असतं? मग ते नंतर बघू शकत नाहीस?